आणि यानंतर आता जाऊयात नागपूरमध्ये। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार असल्याची माहिती आहे। फहीम खानचं घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नागपूर मनपाने आता फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावली आहे। फहीम खानच्या घराबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच नागपूर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालणार असल्याची माहिती आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि फहीम खानचं हे निवासस्थान मी तुम्हाला दाखवतो। याच ठिकाणी हे बेकायदा बांधकाम असल्याची नोटीस नागपूर महानगरपालिकेतर्फे बजावण्यात आलेली आहे। जवळपास 900 स्क्वेअर फुटाचं बांधकाम बेकायदा आहे आणि आज 24 तासाच्या आत हे घर खाली करण्याची नोटीस जी आहे ती बजावण्यात आली। त्यामुळे फहीम खानचा परिवार जे आहे ते घर खाली करून निघून गेलेला आहे आणि आता काही वेळात नागपूर महानगरपालिकेतर्फे ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। इथलं बांधकाम तोडण्याचं काम जे आहे ते केलं जाणार। त्यामुळेच फहीम खानच्या घराकडे येणाऱ्या सगळ्या गल्ल्या ज्या आहेत त्या पोलिसांनी सील केलेल्या आहे। बॅरिकेडिंग लावण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस काळजी घेत आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त जर आहे तो थोड्याच वेळात नागपूर महानगरपालिकेची JCB या ठिकाणी येऊन या घराचं तोडकाम जे आहे ते सुरू करणार आहे आणि त्यामुळेच संपूर्ण सुरक्षा व्यवस्था। गजानन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।